नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की काव्य ही अतिशय दुखी मनाने नंदिनीला मिठी मारते. पार, मी तुमच्या माफीची आयुष्यभर वाट पाहायला तयार आहे, मला माफ करसाल ना. आणि ती अशी अतिशय दुखी मनानं बोलत असते. तर तिकडे आपण पाहतो पार्थ युगला बोलतो, युग, आज ना उद्या जीवा हा आपल्या घरी येणार आणि घरी आल्यानंतर जीवा आणि काव्य हे एकमेकांच्या समोर येतील व पुन्हा माझ्या मनामध्ये जीवा व काव्याच्या विषयी संशय निर्माण होईल. त्या दोघांना मी एकत्रित बघू शकत नाही. व तेव्हा पार्थचे सर्व बोलणे काव्य ही ऐकत असते. काव्याला मात्र अतिशय राग येतो. तर तिकडे आपण पाहतो नंदिनी ही अतिशय प्रेमाने जीवाला आपल्या हाताने घास भरवत असते आणि ती बोलते, हा घास आईचा. व त्यानंतर जीवा म्हणतो, आणखीन एक घास भरवते नंदिनी. जीवा विचारतो, हा घास कोणाचा? नंदिनी बोलते, हा घास नंदिनीचा. तेव्हा दोघेही अतिशय आनंदित झालेले असतात. तर आता पुढील येणाऱ्या भागामध्ये नंदिनी ही जीवाला माफ करून आपल्या घरी घेऊन येणार का, त्याचबरोबर पार्थ देखील काव्याला माफ करणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.